आजच्या चिंतनाचं नाव आहे रामप्रहरीच्या ड्युटी ऑफ स्प्रेडिंग विजडम ब्युटी, म्हणजे शहाणपणाचं सौंदर्य पसरवण्याचं कर्तव्य. ड्युटी ऑफ स्प्रेडिंग विजडम ब्युटी. प्राध्यापक, आजच्या या रमणीय सकाळी उन्मनी भावावस्थेतील एखादा साक्षात्कार दर्शन तुम्ही आम्हाला स्पष्ट करून सांगाल का? तो खरे तर असे सांगणे योग्य नाही, त्याला देवाची मान्यता नाही. तरीही सर्वसाधारणतः हे देवाज्ञे विरोधी असले तरीही सर्वसाधारणतः मी तुम्हाला असे सांगू शकतो, ससंवेद्य शक्ती जी आत्म्याची बीज शक्ती आहे ती काही अद्भुत दर्शने, साक्षात्कार, ज्ञानप्रकाश यांचा उलगडा कधी ना कधी करतेच करते. त्यातील 20 वर्षापूर्वीचा पण आता वय वर्षे 70 इथे जो मला अद्याप प्रेरणा देत आहे असा अद्भुत दृष्टांत पहा. आणि त्यानंतर हे काव्य ड्युटी ऑफ स्प्रेडिंग विजडम ब्युटी ते म्हटलं जातं. सम 20 years बॅक दिस नथिंग, नथिंग याचा अर्थ हॅव्हिंग व्हेरी लिटिल व्हॅल्यू. हा नथिंग म्हणजे हा निरागस नाचीज असा. सम 20 years बॅक दिस नथिंग went high and up in the sky, giving up the girth of the earth. girth of the earth म्हणजे पृथ्वीचा संपूर्ण वेढा टाकून तो वर गेला. Understanding earth living is not worth living, futile all the way to be here on this planet called earth. He, nothing, he म्हणजे nothing, he made the master of the sky. Why you compare me to appear on the earth? This is your planet to give torture to white simple men. The master slightly smiled. Oh my babe, you are right, but it is too early to be here. Go back there. Down went nothing with some salient modification to the planet, but somewhat up and above, away from planet. Though down, but free and out from track. God verdict. Here discipline is strict, not early and not late too allowed. With greater speed, nothing went high and with the greatest, of course, speed, and with the greatest speed, having master's open hand on the head, had come down to finish his duty of spreading wisdom beauty. आता याचं मराठीकरण आहे का? हे स्वैर अनुवाद आहे. अर्थात सत्तरीतील ज्ञानोत्तर वाटप, सत्तरीतील ज्ञानोत्तर वाटप. त्याच्या 50शीत तो निरागस नाचीज सहलीला आकाश दौऱ्यावर गेला. पृथ्वीचे वेटोळे परीघ मागे सांडून पृथ्वीवरील जगणे जगण्यायोग्य नसल्याचे समजून निव्वळ व्यर्थ या भूलोकीचे वास्तव्य नको ते जिणे असे नीट उमजून तेथे तो आकाशीच्या सम्राटाला भेटला. का का तू मला पृथ्वीवर जन्माला घातलीस? भूलोक तर तुझे मायाजालच, साध्या शहाण्या माणसांना पिडणारी छळछावणीच. आकाशधनी मंदस्मित चेहऱ्यावर पसरी म्हणतो कसा, बाळा तू योग्यच बोलत आहेस, पण इथे तुला आत्ता येणे फारच अवेळी आणि नियत समयपूर्व आहे. जा तेथे परत जा. निरागस नाचीज खाली माघारी परतला, थोड्याशा सुधारित पण विशेष बदलाने. पृथ्वीवरच माघारी, पण पृथ्वीपासून काही अंतरावर, उंचीवर, छळछावणीपासून वर. जरी खाली तरी मायावी छळछावणी तुरुंगाबाहेर स्वतंत्र मुक्त विहंगत जणू होता तो. देवाचा आदेश, आता इथे म्हटलेला देवाचा आदेश कौसात, चूक लक्षात आणून देतात सुधारित अंमलबजावणी. देवाचा आदेश चूक लक्षात आणून देतात सुधारित अंमलबजावणी त्याची झाली. देवाचा आदेश, इथे शिस्तीला पर्याय नाही, परंतु सुधारणा शक्य पण अवेळी येणे जाणे नाही. देवाला कळलं की या साधू शहाण्या माणसाला आपण पृथ्वीवर छळछावणीत टाकलंय, आपण अयोग्य केलेलं आहे, म्हणून देव आपला आदेश थोडासा सुधारतो, त्याला तो खाली पाठवतोच. पण आता तो मायाजाळापासून वर, पृथ्वीपासून थोड्या अंतरावर, उंचावर, उदासीन वृत्तीत, जसा धर्माचा रथ पृथ्वीपासून वर होता तसा
अशा सुधारित आवृत्तीत आता देवाचा आदेश चूक लक्षात आणून देतात सुधारित अंमलबजावणी. येथे शिस्तीला पर्याय नाही, मात्र सुधारणा शक्य, पण तरीही अवेळी येणे जाणे नाही. नाही लवकर नाही उशीर चालणार. मोठ्या गतीने निरागस नाचीज वर उंच आकाशात गेला तरीही डोक्यावर असलेल्या देवाच्या सामर्थ्यशाली हाताने तो त्याहूनही अधिक कल्पनातीत वेगाने खाली आला. त्याला सर्वदूर शहाणपण पसरविण्याचे, सत्तरीतील ज्ञानोत्तर पसरविण्याचे कर्तव्य कर्म अद्याप पार पाडायचे होते ना. आता हे सर्व म्हटल्यानंतर स्वाभाविकच प्राध्यापक म्हणतात, इतका सजीव साक्षात्कार आज वयाच्या 70 तोही तुमच्या 50 म्हणजे 20 वर्षापूर्वी स्वप्नदृश्यात म्हणा व अर्ध जागृती अर्ध सुषुप्तीत म्हणा अनुभवलेला आम्हाला ऐकतानाही सतेज टवटवीत प्रफुल्लित करीत आहे. त्या अर्थी निश्चितच हा ब्रह्माचा साक्षात आकार किंवा ब्रह्म व त्याचा ज्ञानघन आविष्कारच आहे. याबाबत माझी मला खात्री पटली आहे. जेव्हा स्वामी स्वरूपानंद म्हणतात, ज्ञान हे चिरान कर्माचे लोचन असावे संपूर्ण निर्दोषते, तर कर्माची दृष्टी निर्दोष असावी आणि कर्माची दृष्टी निर्दोष असण्यासाठी कर्माबद्दलचे ज्ञान हे तितकंच निर्दोष हवं. म्हणून निर्दोष ज्ञानासाठी आणि निर्दोष ज्ञानाने कर्म कसं करावं हे सांगण्यासाठीच स्वामी स्वरूपानंदांसारख्या अन्यथा निरागस आणि सर्वसाधारण वाटणाऱ्या भासणाऱ्या साधू संतांना या पृथ्वीवर देव पाठवत असावा. अहो साधू, तुमच्या बाबती हेच आणि असंच काहीसं घडलेलं दिसतं. तुम्हाला निश्चितच ब्रह्माचा आकार किंवा जे ब्रह्म सद्घन चिद्घन आनंद घन आणि खरं तर ज्ञान घन आहे. जे ब्रह्म म्हणजे केवळ ज्ञान आहे. त्या ज्ञानघन ब्रह्माचा आविष्कारच या स्वप्नदृष्टीतून स्वप्नदृश्यातून स्वप्नदृश्य म्हणा किंवा अर्ध सुषुप्ती अर्ध जागृतीतील साक्षात्कार म्हणा यातून तुम्हाला झालेला दिसतो. धन्यवाद. तुमच्या साक्षात्काराचा आशय आमच्या हृदयी धारण करून आता सुद्धा आम्ही त्या पृथ्वीवर असण्याबाबत कोणतीही तक्रार करणार नाही आणि तुमच्याप्रमाणेच वयाच्या 70 ज्ञानाचं अत्तर वाटण्याचं सुगंध पसरवण्याचं काम निश्चितच आम्ही आमच्या ज्ञानदान यज्ञात करू. धन्यवाद. इतकं म्हणून तो प्राध्यापक आपल्या कर्तव्य कर्माकडे परतला. म्हणून ड्युटी ऑफ स्प्रेडिंग विजडम ब्युटी, इंग्रजीत या कवितेचं नाव आहे ड्युटी किंवा या साक्षात्काराचं नाव आहे ड्युटी ऑफ स्प्रेडिंग विजडम ब्युटी. शहाणपणाचं सौंदर्य पसरवण्याचं कर्तव्य किंवा मराठीत सत्तरीतील ज्ञान तर वाटप. म्हणून आता हा साधू जरी पृथ्वीवर असला तरी पृथ्वीपासून त्याचा रथ उंचावर आहे. तो उत आशिरा म्हणजे अत्यंत साक्षीत्वाद आहे. आणि जो माणूस साक्षीत्वाद असतो त्याला पृथ्वी काय आणि आकाश काय, तो सदा सर्वदा ब्रह्म आणि केवळ ब्रह्मच असतो. अस्तु. धन्यवाद. हा ब्रह्म साक्षात्कार आपणा सर्वांना शुद्ध मती आणि शुद्ध गती देऊन निश्चितच आपणाला सुद्धा 70 तेल अत्तर वाटायचं काम देईल. म्हणजे किमान 70 वर्ष आपण जगाल, अनुभव समृद्ध जीवन जगाल असा हा एक तऱ्हेचा आशीर्वादच ब्रह्माचा तुमच्या सर्वाप्रती ब्रह्मवाणीतून प्रकट झालेला आहे. तो नीट समजून घ्यावा एवढीच विनंती. अस्तु. धन्यवाद. शुभ दिन.